फेस व्हेरिफिकेशन आणि ई-के.वाय.सी करा फक्त 2 मिनिटात. स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती. खूपच खास होणार आहे, कारण त्यांना आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही फेस कॅप्चर आणि FRS कसं करू शकता. तर तुम्ही इथं बघू शकताय. तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जो लाभार्थ्याचं ई-के.वाय.सी करायचं आहे किंवा फेस कॅप्चर करायचं आहे, त्याचं लाभार्थ्याचं प्रोफाईल सेक्शन ओपन करायचं आहे. नंतर तुम्हाला वरच्या साईडला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटतो. नंतर तुम्हाला इथे एक प्रोफाईल इथं प्रोसीड ऑप्शन म्हणून भेटतं. तर ताईंनो त्या प्रोसीडवाल्या ऑप्शनवर तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करून घ्यायचं आहे. ताईंनो क्लिक केल्यानंतर तुम्ही थोड्या वेळ इथं वाट पाहायची आहे. नंतर तुमचा जो दुसरं तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होणार आहे. नंतर ताईंनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो. इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला वरती अशा प्रकारचं बघायला भेटतं. चला इथं बघूया. प्लीज कंप्लीट द के.वाय.सी युजिंग फॉलोइंग आधार नंबर. तुम्हाला हा त्यांच्या वडिलांचा किंवा त्यांच्या आईंचा इथं आधार नंबर बघायला भेटू शकतो आणि त्याच्या आधार नंबरचे लास्ट डिजिट तुम्हाला इथं बघायला भेटतात. नंतर तुम्हाला खाली प्रोसीडवाला ऑप्शन बघायला भेटतं इथं. नंतर त्या प्रोसीडवाल्या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं आहे. ओके, क्लिक केल्यानंतर ताईंनो तुमच्यासमोर काही अशा प्रकारचा इंटरफेस खुलेल. मला तुमचं जिथं आधार कोणाचं दाखवतं त्यांचं तुम्हाला आधार कार्ड मग इथं टाकून घ्यायचं आहे. आणि हा जो कॅप्चा आहे ताईंनो, हा कॅप्चा तुम्हाला काय करायचं आहे, इथं टाकून घ्यायचा आहे. जे की इथं तुम्हाला दिलेला आहे तो कॅप्चा इथं टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर ताईंनो तुम्हाला जे खाली हे ग्रीन कलरमध्ये नेक्स्ट बटन दिसत आहे, ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर ताईंनो तुमचा ज्या आधार नंबर, ज्या मोबाईल नंबरला लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येणार आहे. नंतर जो नंबर तुमच्या आधार नंबरला लिंक आहे त्याच्यावरती OTP येणार आहे. त्यांना तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर खाली हिरव्या रंगाच्या ग्रीन कंटिन्यू ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. नंतर खाली अलाउवाल्या ऑप्शनवरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो आणि तुम्ही इथं वरती बघू शकताय तुमचा जे काही जुना फोटो आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटतो त्यांच्या वडिलांचा किंवा त्यांच्या आईचा जो असेल ते असेल. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या खाली कॅप्चर पेजच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्यांचा जे काही फोटो व्हिडिओ कॅप्चर करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर ताईंनो तुम्ही इथं बघू शकताय हा जे काय आपण जुना फोटो आणि हा जे काय आपण कॅप्चर केलेला नवीन फोटो, हा दोन्ही तुम्हाला इथं बघायला भेटतात. नंतर तुम्हाला खाली व्हेरीफाय फोटो या ऑप्शनवरती एकदा क्लिक करायचं आहे. ताईंनो क्लिक केल्यानंतर जसं तुम्ही त्या व्हेरीफाय फोटोवर क्लिक कराल तर तुम्हाला इथं बघू शकता व्हेरीफाईंग फोटो विथ के.वाय.सी डाटाबेस प्लीज वेट, अशा प्रकारचं जे काय ऑप्शन जे काय दिसतं. नंतर तुम्ही इथं तुमचे बघू शकता ई-के.वाय.सी आणि तुमचा फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेला असा मॅसेज तुम्हाला बघायला भेटतो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ताईंनो. थँक्स फॉर द वॉचिंग.